कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाई भेटल्या का तुम्हाला? तर त्या कुठे भेटणार आम्हाला? मग आमच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की त्या तुम्हाला भेटल्या नाही म्हणून। नाही भेटलं, खरंच नाही भेटलं त्या मला। मग तुम्हाला कसं कळलं? ते मी सांगतो, तुम्ही आधी करून टाका अप्रूव्ह। नाही, आधी तुम्हाला कसं कळलं ते आम्हाला सांगा। अहो त्या अकाउंटंट बरोबर बोलत बसलो होतो, त्याच्याकडनं कळलं मला। त्या अकाउंटंटनी सांगितलं काय तुम्हाला? हा, तो कशाला सांगतोय? मीच विचारलं त्याला। पण तुम्हाला विचारायची काय गरज पडली? आता एवढं पेमेंटचं तटलं म्हणल्यावर बघायला नको हो? करून टाकूया पगार, आपल्याच डोक्याचा ताप कमी होईल। काय डोक्याचा ताप कमी होत नाही, शाळा म्हणजे आमच्या डोसक्याला ताप झालाय। त्या शाळेमुळे आमच्या डोसक्याचा ताप कमी होत नाही, उलट वाढतोच। म्हणून आम्ही ठरवलंय ती शाळा बंद करून टाकायची। नकोच ती रोजची कटकट। आज काय योग कार्यक्रम आहे, फंड द्या। आज काय शाळेत काहीतरी सामान आणायचंय, फंड द्या। फंड देऊन देऊन आमचे हात दुखतात, पण त्या फुलपगारांच्या मागण्या काही कमी होत नाही। म्हणून आम्ही ठरवलं त्या फुलपगाराच्या पगाराबरोबर बाकी सगळ्या शिक्षकांचा पगार बंद करून टाकायचा। नकोच ते शिक्षक, नको ती पोरं, नको ती शाळा। अहो असं करून चालणार नाही, असं पगार करायला पाहिजे। त्याची काय गरज वाटत नाही आम्हाला। आपण असं कसं म्हणताय आई साहेब? ही आपली वृत्ती नाही, आपण त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकूया बघा। आता शाळाच बंद करणार म्हणल्यानंतर कुठले पैसे आणि कुठला पगार? नाही नाही, मला काही पटत नाही, असं नको करायला आपण आई साहेब। ते सगळे प्रामाणिक लोक आहेत शाळेतले, त्यांचे पैसे वेळच्या वेळी देणं आपली जबाबदारी आहे। तुम्ही बोलवा बघा त्या आदेशला, नाहीतर मग मी शाळेत आता कॅश घेऊन जातो आणि देऊन टाकतो। हा गिल्टी वाटतंय बाबा। असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय। का घर सोडलं मी? का मी अधिपतींना अंतर द्यायलाच नको होतं। आज मी तिथे नाहीये म्हणून भुवनेश्वरी मॅडम त्यांना वाटेल ते करू शकतायत। खरंय। आणि मी तरी काय करणार बाबा? मला वाईट वाटत होतं। मला असं वाटलं होतं की या परिस्थितीमध्ये तरी अधिपती मला साथ देतील, पण त्यांनी चुकीचं वागणाऱ्यांना साथ दिली। मला वाटत होतं त्यांना कळेल की माझी काहीच चूक नाहीये, ते मला न्यायला येतील। माझी एक सगळ्यात मोठी चूक झाली, मी भुवनेश्वरी मॅडमना अंडर एस्टिमेट केलं, कमी लेखलं त्यांना। असं चुकलं। खूप आठवण येते बाबा त्यांची। मला खरंच मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय, मला खूप आठवण येते बाबा। अक्षरा, तू रडू नको, तू शांत हो आधी। बघ, रडून काही नाही होणार, रडून प्रश्न नाही सुटणार ना। आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल आपल्याला, त्याला पर्याय नाहीये। मी आहे तुझ्या बरोबर बाळा। बाबा आय एम सॉरी, आय एम सॉरी। तू शांत हो, आपण सगळे प्रश्न एकत्र मिळून सोडवूया। हे पाणी। तुम्ही आमच्या विरोधात जाणार अधिपती? अहो मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्याकडनं कोणावर अन्याय व्हायला नको। आम्ही कुणावर अन्याय करत नाही। नाही पण आता हे लोकांचं पेमेंट बुडवायचं म्हणजे अन्याय केल्यावरच आहे। आपण पैसे बुडवले नाही। पण अडवले तर आहेतच की। अधिपती आई साहेब बाबा तुम्ही चिडू नका, समजून घ्या। मी तुम्हाला परत तेच सांगतो, ह्या सगळ्या लोकांची घरं आपल्यावर आहेत हो। या शाळेवर घराची ही सगळी शिक्षकांची, त्यांच्या लेकरा बाळांची माय माऊलीची हाय घ्यायची का आपण? सांगा बरं, ते काय बरं नाही? आपल्याकडे काम करणारा माणूस पैशा पाण्याच्या बाबतीत निर्धास्त असला पाहिजे। तुमचंच म्हणणं असते की नाही कायम? त्याला जर असं वाटत राहिलं की अरे बाबा आता पेमेंट होते की नाही या महिन्यात, आणि तो त्या काळजीत असला तर त्या दिवशी आपण मालक म्हणून फेल आहे ना आई साहेब। तसं होणार असेल तर ती वेळ यायच्या आधी आपण घरदार विकूया, पण त्यांचे पैसे आधी चुकते करून टाकूया। हे बघा, तुम्ही याच्यात काही पडू नका, आम्ही बघतो काय करायचं। नाही 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 आई साहेब बाबा, हे काय मला माणुसकीला धरून वाटत नाही, आणि हे मी तुमच्याकडनं शिकलेलो आहे। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या विरुद्ध असं काही नाही हो। फक्त ही गोष्ट काय मला पटत नाही। आपण पगार करून टाकूया। तुम्ही सांगा, नेहमी करतोय तसं करायचं का मी आता कॅश घेऊन जाऊ शाळेत? प्लीज म्हणतोय मी आई साहेब, प्लीज प्लीज हो। ते शिकलेल्या पोपटाने प्लीज प्लीज काही म्हणू नका। करूया आपण, तुमच्या मनासारखं काय करायचं ते करूया। हा हा ठीक आहे ठीक आहे, थँक्यू। मग तुम्ही सांगा, मी आदेशला फोन करू का तुम्ही करता? आम्ही करतो त्याला फोन। हा चालतंय, ठीक आहे। आणि हे बघा, आता या वेळेला झालं, परत असं व्हायला नको, आपलं नाव खराब व्हायला नको, एवढं माझं म्हणणं आहे बघा। आणि ते आदेश पण ते नवीन आहे पोरग, त्याला तुम्हीच सांगा तुमच्या भाषेत, त्याला म्हणावं पगाराची तारीख चुकता का आम्हा नाही लोकांची। हा येऊ मी?
आदेश हा बोला सर. आई साहेबांसंग बोलणं झालंय आमचं. त्या करतील म्हणल्या लिस्ट अप्रूव्ह. तुम्ही फक्त सगळ्यांचं पेमेंट झालंय का नंतर एकदा चेक करून घ्या, मला सांगा. बापरे बापरे काय? सर, आता मॅडम चिडतील माझ्यावर. त्यांना कोणाला काही सांगितलेलं आवडत नाही. माहिती आहे, म्हणतानाच मी तुम्हाला आधी फोन केलाय. मॅडम खरंच चिडल्यात का हो? आता माझं काही खरं नाही सर. ओ आदेशराव, तुम्ही एवढा लोड घेऊ नका. मी आहे की, कशाला काळजी करताय? हा? आणि हे बघा, जरी थोरल्या सरकार तुम्हाला काही बोलल्या तरी लई टेन्शन घेऊ नका. त्या कदाचित रागवतील तुमच्यावर, चिडतील. मी आधीच कल्पना देऊन ठेवतो. हा, नोकरीवरून काढून टाकू वगैरे म्हणतील रागाच्या भरात. पण तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही म्हणा की सॉरी, चुकलं म्हणावं, पुढं माझ्याकडनं असं होणार नाही, असं शांतपणे तुम्ही सांगा. तुम्ही लई लोड घेऊ नका. तुमची नोकरी जाणार नाही एवढी जबाबदारी माझी. हा, आणि तुम्हाला जरी काही वाटलंच तर ताबडतोब मला फोन करा. माझा फोन चालू आहे. थँक्यू सर. अहो तुम्ही आहात म्हणूनच काही टेन्शन नाही. ते पेमेंटचं मी बघतो काय ते आणि तुम्हाला अपडेट करतो. हा, आणि इथनं पुढे लक्षात ठेवा, असं एकदम गळेशी आल्यावर माझ्याकडे येत जाऊ नका हो. मला आधीच सांगा काय प्रॉब्लेम असेल तर, म्हणजे मी काहीतरी उपाय काढू शकतोय. सॉरी सर. नाही, सॉरी नको, सॉरी म्हणू नका. मला सॉरी नाही आवडत. फक्त इथनं पुढे काळजी घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे की येळीत गोष्टी झालेल्या बऱ्या असतात. हो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं चुकलं. आयत्या वेळी सगळं झालं आणि मग हा, नाही ठीक आहे, जाऊ द्या. आता जे झालं ते झालं. इथनं पुढं महिन्याच्या महिन्याला वेळच्या वेळी पगार झाला पाहिजे. हो सर. हा, आणि जावा आता, जावा. बोलवणं आला असेल ना हो बंगल्यावर ना? हो सर, मगाशीच फोन आला होता. मी आता घरीच जायला निघालोय. हा, शाबास, ऑल द बेस्ट. काय सर, चेष्टा करता होय गरीबाची? नाही नाही, चेष्टा करत नाही. आणि जरी थोरल्या सरकार तुम्हाला काही रागात बोलल्या तरी काही मनाला लावून घेऊ नका. हो सर, थँक्यू. जावा, निघा आता लवकर. अजून लेट करू नका आता, नाहीतर. हो सर, थँक्यू. मला सांगते, पगाराचं काय? शाळेत कुणाचाच पगार नाही केला ना तिने? मी तुम्हाला सांगायला नको होतं बाबा. का सांगायला नको अक्षरा? तू सून आहेस माझी. सून कसली, माझी लेक आहेस खरं तर. मला कळायला हवं ना माझ्या घरात काय चाललंय. अधिपती माझ्याशी बोलत नाही, भुवनेश्वरीशी बोलायची माझी इच्छा नाही. मला हे सगळं काय चाललंय हे कळणार कसं? प्लीज तुम्ही इतर कोणाला सांगू नका. मी नाही सांगणार. मला सांग, सगळ्यांचेच पगार तिनं अडवलेत का? म्हणजे बाकीच्या शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे पण? हो. कारस्थान करायचं म्हटल्यावर डोकं कसं चालतं बघितलंस ना? बरोबर प्लॅनिंग करता येतं तिला. काय वाटेल ते करून तुला जेरीस आणायचंय, तुला ताळ्यावर आणायचंय. हे जे पगार थांबवलेत वगैरे हे सगळं अधिपतीला माहिती आहे का? माहित नाही, पण नसेलच माहित बाबा. अधिपतींना माहित असतं तर त्यांनी हे होऊच दिलं नसतं. बाकी काही झालं तरी ते न्यायी आहेत, मला माहिती आहे. उघड उघडपणे भुवनेश्वरी मॅडमना असा अन्याय नाही करू देणार ते कोणावर. नाही अक्षरा, पण त्याला हे कळायला हवं. मी निरोप पोचवलाय बाबा. तू काळजी नको करू. पगार सुरू करायला सांगेन मी. बाबा थांबा, तुम्ही नका सांगू लगेच. मलाही बघायचं अधिपती काय करतात ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.